म्हणून तर क्वीन बोलले मी तुला रियालिटी होती. नाही यार, तेवढं नाही. राखी इज ऍक्च्युली रियालिटी शो क्वीन. कोणी एक्सपेक्ट केलेलं राखी सावंत नो वन. लव्हर गर्ल. तुम्ही राखीच्या हाताचं जेवण एकदा खाऊन बघा, तुम्हाला बिलीव्हच नाही म्हणून. नाही, माझं काम हे बिग बॉस मध्येच आहे, मला गरज नाही. वाईल्ड कार्ड्स आर द नंबर 1 टार्गेट. फिअरलेसली खेळली, जाऊ दे बाबा, घराच्या बाहेर गेली मी चालेल, बट आय डोंट वॉन्ट टू प्ले अ सेफ गेम. जे बाउंड्रीज क्रॉस करून गेम खेळत होते ते तर निघाले. ग्रुप प्लेअर पर्सन रियालिटी शो वाईज मी इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग आहे, मला सपोर्ट नाही लागत. की मला तर विशाल कधीच त्या सीझन मध्ये आवडला नाही. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसली आहे ससा, जी रियालिटीची क्वीन सुद्धा आहे. एवढे रियालिटी शोज केलेत की तिला आपण रियालिटी क्वीन टॅग देऊ शकतो. ससा, संस्कृती कशी आहेस? मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? मस्त, छान. सगळ्यात आधी तर ससा, हे जी स्टोरी काय आहे ह्याची मला स्टोरी ऐकून घ्यायची की काय आहे ह्याची मागची स्टोरी. ससा हे ऍक्च्युली नाव माझ्या बाबांनी ठेवलेलं व्हेन आय वॉज अ बेबी. लाईक मी 3 वर्षाची होती तेव्हापासून ते मला ससा ससा म्हणून म्हणायचे. ओके. आणि ते कधी पिकअप झालं नाही. कॉलेजमध्ये थोडंफार माझे फ्रेंड्स मला बोलायचे, बिकॉज त्यांनी माझ्या पप्पांनाच ऐकलेलं ते बोलताना. पण जेव्हा माझ्या फर्स्ट रियालिटी शो वरती गेलेली तेव्हा हे विचारलं गेलेलं की काय घरात टोपण, आणि तेव्हा मी ससा म्हटलेलं. आणि तो शो ना तो पूर्ण गावातला शो होता. आणि तिकडच्या लोकांना एवढं ते नाव आवडलं की त्यांनीच मग मला ते एक म्हणतात ना लाईफ लॉंग साठी एक ते ओळख दिली ससा म्हणून. आणि तेव्हा त्या गोष्टीमुळे ते गाव माझ्या मनाच्या जवळ आहे, तर ते नाव पण माझ्या जवळ आहे. राईट. आणि खूप छान वाटलं हे स्टोरी ऐकून की लहानपणाचं नाव. आणि कारण की कुठे ना कुठे आपण पेटनेम नाही यूज करत, जे आपलं ओरिजिनल नाव आहे तेच यूज करतो. पण ससा तो आता लावलं पण आहे, आणि मी तुझं इन्स्टा पण चेक केलं, त्याला पण ससा तो ठेवला आहे. येस, ते बावधन गावानी मला घडवलं, म्हणजे बावधन गावानी ससाला घडवलं, म्हणून ते नाव इज माय आयडेंटिटी. राईट. नाईस नाईस. सो बिग बॉस करून आलेस, आणि सगळ्यात आधी तर बिग बॉसचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण की आता तू फ्रेश वाटतेस मला, सो यू कॅन स्पीक अबाउट इट. येस. नाही, माझं काहीच नाही झालं की मी बिग बॉस मधनं निघाल्यानंतर डिस्टर्ब होती किंवा काय. आय नो की खूप लोक होतात, पण आय थिंक मी एवढे रियालिटी शोजचा एक्सपिरियन्स घेतलाय की आता आय एम युज्ड टू इट. पण जर्नी वाईज तर खूप फन. आय हॅड सो मच फन. खूप मजा आली. एक असा अनुभव मिळाला ना मला की मी विसरू नाही शकणार. एवढे गाजलेले कलाकारच्या मध्ये राहणं, त्यांच्या आयुष्याची गोष्टी ऐकणं, त्यांचं एक वेगळंच एक वेगळं टँजंट वरती होती तिकडे मी. आणि भरपूर काय काय करायला मिळालं, रोज नवीन काहीतरी असायचं, तर एक फन एलिमेंट होता. राईट. आणि बिग बॉसच्या घरातलं वातावरण कसं हे मला सांग. की कारण की आम्ही बघतोय ऑडियन्स म्हणून की हा कंटेस्टंट, हा सदस्य असा वागतोय, पण त्याचं वातावरण कसं आहे? म्हणजे तिकडे गेल्यावरती एक पॉझिटिव्हिटी काय म्हणायचं? घराच्या वातावरण हेवी वर्ड. खूप हेवी क्वेश्चन आहे हा, कारण की वातावरण तिकडचा हर 2 मिनिटात बदलतो. कधी खूप गरम वातावरण आहे, कधी एकदम काम वातावरण आहे, कधी सगळे झोपा काढतायत, तर कधी कोण अजिबातच झोपायला मागत नाहीये. तर तिकडचं एन्व्हायरमेंट लोकांच्या मूड नुसार चेंज होतं. पण इन जनरल ते खूप हाय प्रेशर आहे. कॉन्स्टंटली लोक तेच विचार करत असतात, गेम मध्ये नवीन काय करायचं, कोणाला धोका द्यायचा, कोणाला नॉमिनेट करायचं. अर्धा दिवस तिकडचा कोणाला नॉमिनेट करायचं ह्या विचारातच जातो. ट्रू. बिग बॉस म्हणलं की किचन येतो. किचन एरियामध्ये जी स्टार्ट होते फाईट, तीच दाखवली जाते आणि तीच गाजली जाते. किचन मध्ये सगळ्यात छान जेवण कोण बनवतं? ह्याच्यात काहीच डिबेट नाही आहे. एक नाव खूप क्लिअरली माझ्या डोक्यात येतं, अँड दॅट्स राखी. ओ माय गॉड, सिरियसली? राखी सावंत? तुम्ही राखीच्या हाताचं जेवण एकदा खाऊन बघा, तुम्हाला बिलीव्हच नाही होणार. क्या मैं वही सुन रही हूँ जो आप बोल रही हो?
आय मीन तिने अशा भाज्या तिकडे बनवल्या आहेत जे मी माझ्या घरात अजिबात टच नाही करत. बापरे. पण ती एवढं म्हणजे तिने कारल्याची भाजी बनवली जी लोकांनी संपवली आहे. कॅन यू इमॅजिन कारलं सिरियसली. शी जेन्युइनली म्हणजे, आणि असं पण नाहीये की ती खूप वेळ घेते, की 15-20 मिनिटात 2 भाज्या, भात, चपात्या रेडी. रेडी. काही कम्पॅरिझनच नाही राखीच्या जेवणाचं. सो गुड. राखी म्हणजे दिसते तशी नाहीये, दिसते तशी अजिबात नाही. आय मीन मी तिला किती वेळा बोललं की तू जरा जा मास्टर शेफ वगैरे मध्ये बाबा. एक नाही, माझं काम हे बिग बॉस मध्येच आहे, मला गरज नाहीये कुठे जाऊन जेवण बनवायची. मी फक्त बिग बॉस साठी जेवण बनवते. मी बिग बॉसची पत्नी आहे म्हणून मी जेवण बनवते. शी इज जस्ट टू फन यार. व्हेरी फन. तिचा तो ऑराच एकदम वेगळा आहे. आय नो. ती अनप्रिडिक्टेबल आहे ना. ती कधी काय किती लेवल वरती जाऊन करेल कोणीच प्रिडिक्ट नाही करू शकत. तेच. आणि तिला आम्ही जेवढं बघितलं आहे बिग बॉस मध्ये, ती हर सीझन मध्ये एक वेगळाच फ्लेवर घेऊन येते. या सीझन ती लवर गर्ल आहे. कोणी एक्सपेक्ट केलेलं राखी सावंत? नो वन. लवर गर्ल. बिचारी ती रडते कारण की तिचं प्रेम पूर्ण होत नाही. इट्स सो अनबिलिव्हेबल. आणि तिकडे आतमध्ये गेल्यानंतर पण तुम्ही 2 मिनिटं तेच विचार करतात, हे कितपत रिअल आहे, कितपट फेक. तुम्ही स्वतःच एवढे कन्फ्युज असतात ना की त्याच्यात एक एंटरटेनमेंट आहे की काय आहे, कसं आहे, कितपर्यंत आहे. इट्स ऑल जस्ट सो गुड फॉर टीव्ही. राईट. अँड ते बोलतात ना की यू कॅन हेट राखी, यू कॅन लव्ह राखी, बट यू कांट इग्नोर हर. दॅट्स सो डिफिकल्ट टू इग्नोर. तर तुझा बिग बॉसचा प्रवास तर मी ऐकला, पण टॉप 10 ने जागा ऑलरेडी घेतली आहे. कोण असं आहे घरामध्ये ज्यांनी तुझी जागा घेतली आणि तू आता इथे आहेस? कोण तुला असं वाटतं की डिझर्विंग नाहीये टॉप 10 मध्ये? आय फील लाईक सगळ्यांनी त्यांची जागा जोरात धरून ठेवली. बट आय फील की खूप सेफ प्लेयर्स आहेत आतमध्ये, ज्यांनी गेम हा एवढा सेफली प्ले केलाय की जे रिस्क घेतात गेम्स मध्ये ते दिसून पण जास्त येतात आणि त्याच्यामुळे ते डोळ्यात आल्यामुळे तेवढे चुकतात. आणि मी कधीच एक सेफ प्लेअर नव्हते. मी डे 1 पासून आली आहे, माझी चावी हरवली आहे, सगळं केलंय, भांडणं केली, लाईक मुद्दे वाढवले, मुद्दे बनवले, लोकांना नॉमिनेट केलंय, सगळं. लाईक आय हॅव डन इट ऑल. कारण की मला फक्त एक बोरिंग सेफ प्लेअर म्हणून नाही पुढे जायचं होतं. मला कळलेलं की फर्स्ट वीक मध्येच माझे विनिंगचे चान्सेस खूप कमी आहेत. तर जर मी जिंकू नाही शकत, ऍटलीस्ट मी फन करू शकते, शो अजून इंटरेस्टिंग बनवू शकते. पण तिकडे सगळे एवढे त्या स्पिरिटमध्ये आहेत ना की आम्हाला अजिबात पण काहीच मिस्टेक्स नाही करायचे किंवा एवढे सेफ प्ले मध्ये आहेत की कॉन्टेंट एकदा आमचा नाही गेला तरी चालेल, पण आम्ही फालतू काहीच नाही करणार. आणि प्रॉब्लेम हे आहे की त्यांचं जे आयडिया ऑफ फालतू आहे ना, ते फालतू नाहीच. लाईक तुम्ही तुमच्या बद्दल बोलतायत, तुम्ही कोणाच्या बद्दल बोलतायत किंवा तुम्ही काही पण करतायत, त्यांना खूप ती एक हे झाली आहे की एव्हरीथिंग हॅज टू बी सेफ. काहीच नाही. आय थिंक थोडेफार तिकडे रेकलेस प्लेयर्स आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला बघायला मजा येते आणि ते त्यांच्यामुळे जरा शो आता कुठेतरी आहे, आय वुड फील लाईक. कारण की नाहीतर कायच पॉइंट आहे बिग बॉस मध्ये जाण्याचा. जर तुम्ही ग्रुपला पकडून बसलाय, त्यांच्या सपोर्टमध्ये पुढे जातायत, आज ना उद्या तो ग्रुप तुमच्यावरती टर्न होऊन तुम्हालाच बाहेर काढणार आहे. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे वाईल्ड कार्ड्स आर द नंबर 1 टार्गेट. आणि आय फील लाईक मी खूप फिअरलेसली खेळली की जाऊ दे बाबा, घराच्या बाहेर गेली मी चालेल, बट आय डोंट वॉन्ट टू प्ले अ सेफ गेम. आणि तिकडे त्यामुळेच असा एक नॅरेटिव्ह पण सेट झालेला की आपण जर संस्कृतीला अंडरस्टँड नाही केलं आणि आपण ते सारखं सारखं बोलत राहिलो, तेच प्रेक्षकांकडे पोहोचेल आणि तेच त्यांना बिलीव्ह होईल. पण मी खूप सरप्राईज्ड होती की खूप सारे प्रेक्षक त्या गोष्टीशी फुल नाही पण झाले. ते अंडरस्टूड की ती तिकडे गेम इंटरेस्टिंग बनवायला आली आहे, खूप साऱ्या गोष्टी करते ज्याच्याने शो बघायला मजा येईल किंवा एक फन वाईल्ड एलिमेंट येतो. आणि कुठे ना कुठे मी बाउंड्रीज नाही क्रॉस केले. जे बाउंड्रीज क्रॉस करून गेम खेळत होते ते तर निघाले, आणि जे बाउंड्रीजना खूप टाइटली धरून बसले ते थांबलेत. आय फील लाईक मी ते एक फायर सोबत खेळत होती, जे मला खूप मजा आली करायला ऑनेस्टली. कारण की मी कुठेच कोणाचा ऍज सच एवढा
मेजर इन्सल्ट पण नाही नाही केला, बट केला. ऍट द सेम टाइम मी चुपचाप पण नव्हते. सो आय लाईक इट. राईट. आणि तू म्हणलेस तू वाईल्ड कार्ड गेली होती, तर एक आम्हाला डिसएडव्हान्टेज तर दिसलाच, पण तुझ्याकडून जाणायचं आहे की तुला काय ते जे बोलतात ना, काय गमावलंस तू, कारण की तू वाईल्ड कार्ड गेली होती आणि हे जर तू स्टार्टिंग पासून गेली असती तर आम्हाला काहीतरी वेगळं दिसलं असतं कदाचित, आणि तू 100%. ट्रॉफी पण घेऊन आली असती. 100%. सो त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं? एवढंच आहे की हा सीझन मला खरंच वाटलेलं की माझा नाहीये, बिकॉज मी ज्या पॉइंट ऑफ गेम मध्ये गेलेली ना तेव्हा खूप ग्रुप गेम झालेला. इट वॉज अ कट्टर ग्रुप. म्हणजे हा ग्रुप काय ते टोळी ग्रुप आणि काटा ग्रुप, ते दोघ जण एक दुसऱ्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. तुम्हाला कोणाला तरी एकला सपोर्ट करायलाच लागेल, इवन दो कोणच 100% राईट नाही आणि कोणच 100% रॉंग नाही. तर प्रॉब्लेम हे होता की मी जेवढे पण शोज केलेत एकदम इंडिव्हिज्युअली खेळले, लाईक ग्रुपमध्ये मला खेळायला जमत नाही. सो आय एम नॉट अ ग्रुप प्लेअर पर्सन रियालिटी शो वाईज. मी इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग आहे, मला सपोर्ट नाही लागत. पण तो सीझनच असा आहे की आता त्याचं मेजर ग्रुप गेम चालू आहे. राईट. आणि तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज होता, कारण की मी एक ग्रुप चूजच नाही करू शकत होती जोपर्यंत मला त्या ग्रुपचे सगळे माणसं नाही पटत. मी असं नाही करणार की मला 3 माणसं पटतायत, 2ला मी झेलते आणि मी त्या ग्रुपला सपोर्ट करते. कारण की ग्रुपचा मतलब काय आहे की आपण एका ग्रुपमध्ये आहोत. मला तुझी गोष्ट पटली नाही, पण मी ते सगळ्यांच्या समोर तुला बोलू नाही शकणार. राईट. एकट्यामध्ये निवांत तसं मी नाही करू शकत. मी खूप आउटस्पोकन. मला नाही आवडलं, तू माझी बेस्ट फ्रेंड असशील तरी मी तुला तोंडावरती सांगणार ती गोष्ट. मी ते नाही धरून ठेवू शकत की अरे ग्रुपमध्ये चालायचंय नाहीतर हे लोक काढून टाकतील, त्या फिअर मध्ये मी नाही करू शकत. प्लस तिकडे खूप हे आहे ना की वाईल्ड कार्ड आले आहेत, आम्ही फर्स्ट डे पासून एवढी मेहनत करतोय, तर जर ह्यांना आपल्याला एक्सेप्ट करायचंय तर तेवढंच खूप सारं हाजी उजी, जरा सेवा, खूप खूप लाईक इगो मसाज, आणि ते सगळं तर मी अजिबात नाही करू शकत. काहीच नाही. आय फील की खूप जागेवरती तिकडे वाईल्ड कार्ड्सना आतमध्ये एक्सेप्ट करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करायला लागल्यात, आणि मी जज नाही करणार त्यांना, ते त्यांचा गेम आहे. अँड जर ते कम्फर्टेबल आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे सेवा, जेन्युइनली लाईक अ सेवा ते करायला ते ओके आहेत, देन आय एम नोबडी टू जज. तो त्यांचा गेम आहे आणि ते त्याच्यामुळे कुठपर्यंत जातील हे पण त्यांना कळेल, बिकॉज त्या गेम प्ले मध्ये तुम्ही विनर नाही होणार. आणि मला असा कुठलाच सपोर्ट नाही पाहिजे होता जो मला विनरच्या तर्फे नाही घेऊन जाते. फक्त माझे 3 हफ्ते अजून निघतील म्हणून मी ती गोष्ट करू हे मला पटत नाही. त्याच्यापेक्षा चांगलं मी 3 हफ्त्यामध्येच निघून जाईन. बरोबर. आणि तुला खूप जागे नॉमिनेट पण हेच बोलून केलं की तू वाईल्ड कार्ड आहेस, तुझा काही गेम नाही आणि तू आत्ताच आली आहेस, तर आम्ही तुला ते प्रिव्हिलेज नाही देऊ शकत, तुला ती पॉवर नाही देऊ शकत, तुला आम्ही सेफ नाही करू शकत. सो हे कुठे ना कुठे आम्हाला पण दिसलं की वाईल्ड कार्ड आले, बट कुठे ना कुठे वाईल्ड कार्ड म्हणूनच येतो कारण की अजून गेम अप करायचा. एक्झॅक्टली. आणि हे मी त्यांना सांगून सांगून थकली. आय एम लाईक, एक गोष्ट बेसिक अंडरस्टँडिंग आहे, राईट? जर गेम एवढा चांगला चालत असेल किंवा सगळे तिकडचे कंटेस्टंट्स एवढा टफ गेम करून टाकलाय, तर मग त्यांना जेन्युइनली वाईल्ड कार्ड बनवण्याची गरज नसती. राईट. पण खूप सारे प्लेयर्स एवढे बोरिंग होते की जरासं काहीतरी अप करायला दे हॅड टू गेट इन. राईट. आणि ती एवढी टफ स्पिल टू फॉलो आहे ना त्यांच्यासाठी की ते बिलीव्हच नाही करू शकत की ते चुकीचे खेळतायत किंवा ते मजा नाही येते, हे नाही येते. लाईक आम्ही आमचा 100% देतो, विच इज फेअर ऑन देम की ते देतात त्यांची 100%, पण तो 100% कितपत पोचतोय बाहेर हे त्यांना नाही कळत, नाही समजत. तू तुझे एपिसोड्स बघितले सगळे नाही, थोडेफार बघितले. तर तुला जेवढे एपिसोड बघितले तुला असं वाटलं का की कुठेतरी तुझे सीन्स कट केले गेले आहेत किंवा इथे तू बोलले हे ओपिनियन दिले पण दाखवलं गेलं नाही? आय फील तो शोचा फॉर्मॅटच तसा आहे की सगळे कॉन्टेक्स्ट तर तुम्हाला नाही मिळू शकत, त्यामुळे भाऊचा धक्का इज दॅट टू गिव्ह कॉन्टेक्स्ट. मला जेवढं मी बघितलं ना तोपर्यंत मला असं वाटलं की मी खूप जागेवरती ऍक्च्युली एकटी होती, पण ती गोष्ट तशी दिसली नाही. आणि हे चॅनलची चुकी नाही त्या शोची चुकी आहे. हे कशामुळे झालं माहितीये
की ह्या लोकांना ना 1 वर्सेस हाऊस नाही दाखवायचं. ह्यांनी बिग बॉस पहिले केलेलं आहे, हे हुशार आहेत लोक, त्यांना कळतं 1 वर्सेस हाऊस जिकडे दिसेल तिकडे तो एक माणूस बनणार. तर हे लोक काय करायचे की इवन दो दे कम्प्लिटली डिसलाईक मी, ते मला एकटं नाही दाखवायचे. ते येणारच माझ्याशी बोलायला किंवा ते काहीतरी टॉपिक बनवणारच किंवा मी एकटी बसलेली असेल माझ्या आजूबाजूला येऊन बसणार आणि बोलणार. तो ते कसं दिसतंय की मी त्यांच्यासोबत बसली या मी त्यांच्याशी बोलते आणि ह्या गोष्टीचा कॉन्टेक्स्ट नाहीये ना काही. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ते तसंच दिसणार. तो मी तर प्रेक्षकांना ब्लेम पण नाही करू शकणार जर मी तिकडे कन्फ्युज दिसते. इट्स बिकॉज ती सिच्युएशन तशी कन्फ्युजिंग बनवली आहे जस्ट टू मेक शुअर की 1 वर्सेस हाऊस नको दिसायला. राईट. आणि कुठे ना कुठे आम्हाला बघून पण असंच वाटत होतं की तू विशालच्या अगेन्स्ट होती डे 1 पासून, पण दिसून असं आलं की तू नंतर त्याच्याच टीम मध्ये बसून त्याच्याबरोबरच गेम खेळते, असं आम्हाला बाहेर कम्प्लिटली तसंच दिसून आलं. 100% तसं वाटणार कारण की मला तर विशाल कधीच त्या सीझन मध्ये आवडला नाही. पण प्रॉब्लेम काय होती ना, माझं बॉन्डिंग होतं संकेत सोबत आणि मी त्याच्यासोबत जास्त बोलायची. पण संकेत कधीच एकटा नाही बसायचं. राईट. आणि त्या घरात कोण मोस्टली असं एकटं बसतच नाही. सगळे 4 इन जागा आहेत तिकडे बसायला, तिकडेच सगळे बसणार आणि तिकडे ग्रुप बनवूनच बसणार. तर एंड मध्ये असं दिसणं, मी कुठेच कोणालाच ब्लेम नाही करणार. इट इज प्युअरली कारण की माझं कसं व्हायचं, या ग्रुपमध्ये माझं संकेतची बॉन्ड आहे, त्या ग्रुपमध्ये समजा एक्झाम्पल दीपाली ताईची बॉन्ड आहे, तर मी या 2 लोकांसोबत बोलण्यासाठी आजूबाजूचे लोक तर तिकडे असणार. असंच वाटणार की मी त्यांच्यासोबत खेळते. आणि टीम्स जे पण काही पाडले गेले ते मी कधी ऍक्टिव्हली कुठल्या टीम मध्ये नव्हती गेलेली. ते बिग बॉसनीच टीम्स तसे पाडलेले. आणि मी पहिलेच सांगितलं कुठल्याही ग्रुपमध्ये मी खेळणार, मी माझं 100% देणार कारण की तिकडे माझा इंडिव्हिज्युअल गेम प्ले दिसला जाणार आहे. तर काय करणार, अनफॉर्च्युनेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि कुठे ना कुठे तू रुचिताला पण खूप वेळा समजायचा प्रयत्न केला जेव्हा तू घरात गेली होती, आणि ते पण जे काय चालू होतं ते पण खूप विचित्र आम्हाला तर दिसलं बाहेर. तर खरं तर विशालला तू कसं ओळखतेस, तू त्याला कशी भेटली बाहेर, जर सांगू शकशील? ही कम्प्लिटली प्रोफेशनल रिलेशनशिप होती. आय मीन मी एक शो केलेला, त्या शोचे जे कास्टिंगचे लोक होते ना, त्यांनी त्यांच्याकडनं ही रिच्ड आउट टू मी फॉर अ रियालिटी शो कास्टिंग, कारण की तो कास्टिंग पण करतो आय थिंक. पण तेच झालेलं की कास्टिंगसाठी ही रिच्ड आउट टू मी की ही वर्क ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण हे तुझं इंटरेस्ट वगैरे आहे का. सो दॅट इज द ओनली रिझन वाय आय नो हिम ॲज अ प्रोफेशनल. बट ऑब्व्हियसली की त्याचं ते खूप आहे, लाईक इन रिअल लाईफ ऑल्सो त्याचा तो मीपणा, मोठेपणा खूप जास्त आहे. तर त्या गोष्टीमुळे माझं तेव्हा पण त्याच्याशी जास्त नाही पटलेलं. बिकॉज ज्यांचा काम खूप मोठे असतं ना, त्यांचं ऑटोमॅटिक असं होतं बिकॉज दॅर वर्क शोज. अँड ऑब्व्हियसली त्यांनी इंडस्ट्रीमध्ये माझ्यापेक्षा जास्त वर्ष काम केलेलं आहे. पण एक प्रेफरन्स असते ना पर्सनॅलिटीजची, माझी प्रेफरन्स त्या पर्सनॅलिटी टाईपमध्ये नाहीच आहे. म्हणून मी कधीच त्याला लाईक आय डिडंट इवन वर्क विथ हिम ऑनेस्टली. मी जे पण त्यांनी वर्क ऑपॉर्च्युनिटीज मला आणून दिलेले त्याला पण क्लिअरली नाही बोललं. आणि तेच त्याला कुठेतरी खटकलेलं की ही मला का नाही बोलते. राईट. लाईक ही कोण आहे नाही बोलणारी. आणि मग मी डायरेक्ट त्याच्या सीझन मध्येच आली आणि मग त्याला थोडं की अरे शट, मला कुठेतरी इगो माझा वरती करायला लागेल, तोंड वरती करायला लागेल. आणि आय थिंक त्याचीच खुन्नस त्यांनी काढली. राईट. आणि अगेन्स्ट पण गेलीस ना तू स्टार्टिंग मध्येच. त्याच्यासाठी माझं तर कधीच लाईक इन रिअल लाईफ ऑल्सो मी कधीच त्याच्यासोबत नव्हती. आय वॉज ऑलवेज अगेन्स्ट हिम, कारण की मला रिअल लाईफ मध्ये पण त्याची पर्सनॅलिटी नव्हती आवडली आणि त्यामुळेच आमचा वाद झालेला. सो ही वॉज ब्लॉक्ड बिफोर अँड ही इज ब्लॉक्ड नाउ. तेच मला जाणून घ्यायचं होतं की ब्लॉक कशामुळे झाला तो. इट वॉज नथिंग असं एक मोठा रिझन नव्हता. इट वॉज जस्ट अ स्मॉल की यु नो तो खूप हे आहे, म्हणजे त्याला खूप भाव पाहिजे असतो, अटेन्शन सीकर. खूप भाव पाहिजे, खूप इम्पॉर्टन्स पाहिजे असतं. अँड आय डोंट बिलीव्ह इन डुईंग दॅट. तुम्ही या तर तेवढा इम्पॉर्टन्स माझ्या लाईफमध्ये कमवा, या तर मागायलाच येऊ नका. सिम्पल. तर मी असं कोणालाच इम्पॉर्टन्स एवढं द्यायला जात नाही. आणि तीच गोष्ट त्याला खटकलेली की ही कशी मला हे नाही कळत, ही कोण आहे. अँड आय वॉज लाईक ब्लॉक बाय. त्याचं. आणि कुठे ना कुठे आम्हाला तन्वी बरोबर पण त्याच्यामुळेच खटकताना दिसलं, कारण की शी इज नॉट गिव्हिंग दॅट मच भाव टू हिम. तो बिकॉज ऑफ दॅट आम्हाला दिसतंय की त्याला तन्वी पण काय फारशी आवडत नाही.
कारण की टीम मध्ये नाहीये. राखी बरोबर जे तुझं भांडण झालं होतं पिठावरून ते कपवरून, ते आम्हाला उगाचच उचललेले आणि वाढवलेले मुद्दे दिसले. नक्की झालं काय होतं? काय झालेलं ना की ते मुद्दे आय अग्री विथ यू, उगाचचे मुद्दे होते. हा. फालतू मुद्दे होते, अक्षरशः फालतू मुद्दे होते. पण त्या घरात होतं काय माहितीये, खूप वेळा प्रवोक केलं जातं सारखं सारखं सारखं, आणि हेच फालतू गोष्टींवरतीच प्रवोक केलं जातं. Right. आणि राखी आणि माझं इनिशियली कसं झालेलं की खूप साऱ्या गोष्टींना मी लेट गो करायची. चढते चढू दे, मी इग्नोर करते किंवा मी टॉपिक बंद करते. पण त्याच्याने होत काय होतं ना, ते सारखी सारखी तिला असं वाटत होतं की अरे ही तर फुसकी आहे, ही तर काय बोलणारच नाही, ही काहीच, म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड होतं ना की हिला तर मी काही पण बोलू शकते, हिच्यासोबत काही पण करू शकते, ही काही रिॲक्शन देणारच नाही, ही काहीच करणार नाही. असे करून भरपूर आधीचे मुद्दे आपल्या कार्पेटच्या आतमध्ये गेले. राईट. मग नंतर कसं झालं की मला रिअलाइज व्हायला लागलं आता तिला ही रिॲक्शन्स पाहिजेत, काहीतरी पाहिजे ना, तर ती स्वतःच माझ्याकडनं कॉन्टेंट बनवून घेते. म्हणजे ते पीठ तीच मला देणार आणि मग त्याच्या वरती बोलणार की का घेतलं एवढं पीठ. म्हणजे तिनेच मला ते माप करून, म्हणजे बोल मध्ये राखी किती पीठ घेऊ, तिला दाखवून मी तेवढं पीठ घेतलेलं आणि मग ती त्याच्यावरतीच मुद्दा बनवणार. आणि एका पॉइंट नंतर मला असं झालेलं की तो पिठाचा पण मुद्दा कुठे ना कुठे एस्केलेट ह्यामुळे झालेला कारण की अन्नावरती भरपूर बोललं गेलो. राईट. म्हणजे मी एक घास ऑलमोस्ट खाल्ला असेल त्या, मीच पीठ मळलं, बनवून तिला भाजून लाटून भाजून तिला दिलं. राईट. त्याच्या मला एक घास खाताना पण ती बोलत होती. तर मग माझं ते एक लिमिट माझी सुटली की हे काय, कोणाच्या तोंडातलं घास तुम्ही खेचून बोलतायत. मग तेव्हा माझा तो रिॲक्शन निघालेला कारण की हे असं का, आणि त्याच्यानंतर तो कपचा रिॲक्शन तर एकदमच फालतू होता. कारण की एवढ्या वेळा कोणी पोक करून 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 एवढं फ्रस्ट्रेशन आलेलं माझी. आणि त्या पॉइंटवरती पण माझं असंच झालेलं की हा फ्रस्ट्रेशन या कपचा नाहीये, हा फ्रस्ट्रेशन या गोष्टीचा आहे की आय नीड राखी टू स्टॉप. मला तिला बंद करायलाच लागेल. आणि तिला ती बंद तोपर्यंत नाही होणार जोपर्यंत तिला कळत नाही की मी तिच्या लेवलवरती येऊ शकते पण मी येत नाही. बरोबर. हे जोपर्यंत नाही झालं ना तोपर्यंत राखी गप्पा नाही. तो मुद्दा भलेही दोन्ही फालतू होते, पण कारण की मी तिकडे स्वतःसाठी स्टँड घेतला आणि तिच्या समोर बोलली आणि तिला गप्प केलं म्हणून त्याच्यानंतर ती शी लेफ्ट मी अलोन. राईट. आणि त्यानंतरच ती शांत बसली. त्यानंतर काय बोलली नाही, आरामात. तू शांत केलंस तिला बेसिकली, तू बोललीस नाही तर तू नसती बोलली तर अजून हा मुद्दा किती वाढला असता. हो, आणि तिने कॉन्स्टंटली असे मुद्दे काढले असते आणि इट वुड बॅड फॉर माय मेंटल हेल्थ ना, की इकडे माझा गेम सोडून मी हे हिचे फ्रस्ट्रेशन सहन करते, फालतू गोष्टीच्या बद्दल जे आपण टॉपिक वाढवतो ते सगळं होतंय, तर ते मला कम्प्लिटली अवॉइड करायचं. कारण की तिचा गेमच तसा आहे. तिला काय पाहिजे की हे सगळ्या गोष्टी करून तिला मेंटली ब्रेकडाऊन करायचं एका माणसाला, जसं तिने तन्वी सोबत केलेलं. आणि तो मेंटल ब्रेकडाऊन नाही व्हायला पाहिजे माझा, म्हणून तो स्टँड घेणं नेसेसरी. राईट. ते तर आहेच. मला सांग की रेवा आणि राकेशचं नक्की काय चालू आहे? हे आम्ही सगळेच विचारतोय, हे घरात पण सगळे विचारतात की नक्की काय चालू आहे. कारण की तो स्वतः बोलला राखीला. आम्ही क्लिप्स आणि आम्ही एपिसोड्सच बघितले, तू क्लिप्स बघितले असशील. तो स्वतः राखीला बोलतोय की तिला फिलिंग्स आहेत त्याच्यासाठी, असं त्याला वाटतंय. सो नक्की काय चालू आहे आतमध्ये? खूप कन्फ्युजिंग आहे. कॉन्टेंट चालू आहे आतमध्ये. कॉन्टेंटसाठी भरपूर गोष्टी केल्या जात आहेत. मी एवढं सांगू शकते तुम्हाला की स्टार्टिंगमध्ये ऍक्च्युली रेवाचं एवढंच इंटेन्शन होतं की तिला राखीला छळायचं होतं. ओके. स्टार्टिंगमध्ये तिचं असं इंटेन्शन होतं की मी हिला थोडंसं जळून बघते, त्रास करून बघते कसं काय होतं. त्यामुळे तिने राकेशसोबत इंटरॅक्शन चालू केली. आणि ती गोष्ट मला तेव्हा पण नव्हती पटली, बिकॉज तू जेन्युइन होऊन नाही करत, तुला काहीतरी पाहिजे त्याच्यामधनं म्हणून तू करते. लाईक असं झालं असतं ना की तिने नॅचरली राकेश सोबत इंटरॅक्शन चालू करून त्यांचं बॉन्ड झालं असतं आणि मग त्याच्यात राखी घुसली असती तर मी पण समजून घेतलं असतं. ऑफकोर्स मी राखीचे सगळे ऍक्शन्स डिफेंड नाही करत आहे, जे पण ती काय करते ते एक पातळी सोडूनच करते. आणि तो पण राखी सावंत गेम आहे, तो तिचा गेम आहे आणि तशी ती आहे. ती गोष्ट साईडला ठेवून जर आपण अवॉइड करू शकतो कुठली सिच्युएशन क्रिएट करणं तर ते का नाही झालं. राईट.
म्हणजे असंच झालं ना, कॉन्टेंट पाहिजे पण आणि मग नंतर विक्टम पण खेळायचं. विक्टम पण खेळायचं. आणि ती लिटरली जे काय करते ना, तिच्यावरती राग तर येतच नाही, पण सगळं फनीच वाटतं. ती जे काय करते, रडते ना लिटरली, ते पण तेव्हा फनीच पण वाटतं. हसायलाच येतं. पण तिचं तेच आहे की एका पॉइंट नंतर मला असं वाटलेलं की तिला इमोशन्स आहेत त्याच्यासाठी. राखीला, राकेशच्या साईडनं काही नाही, राकेशच्या साईडनं इट्स क्लिअर दॅट इट्स फ्रेंडशिप, बट ही फील्स बॅड यार, की कोण मुलगी एवढं करते आणि तो नाही करू शकत आहे. बट रेवा आणि राकेशच्या मध्ये तर काहीच नाहीये. राईट. ते दोघंही राखीला त्रास देण्यासाठीच करतात असं दिसतंय. राकेश कडून पण तेवढंच आहे की ती चिडते, तिचं रिॲक्शन भेटते म्हणून तो तेवढा त्यांचा पोक करतो. कॉन्टेंट निघतो ना. यू गेट इट. आता मला जेन्युइनली नाही, कारण की मी एकदा विचारलेलं रेवाला, रेवा असं 2 लोक बोलताना वेगळं बोलते आणि मग 4-15 लोक असतील तेव्हा वेगळं बोलतं. तर ती एक खूप कन्फ्युजिंग गोष्ट होती माझ्यासाठी की व्हॉट इज गोइंग ऑन. कारण की ती अशी 2 लोकांमध्ये बोलणार काहीच नाही आहे इंटरेस्ट, मला अजिबात नाही आहे, आय डोंट लाईक हिम, आय डोंट सी हिम लाईक दॅट. तर यू टेंड टू ट्रस्ट दोज वर्ड्स. राईट. आणि मग 15 लोकांमध्ये शी सेइंग की मला राखीमध्ये काय इंटरेस्ट असेल, मला राकेशमध्ये इंटरेस्ट असेल. राईट. राईट. व्हॉट्स दॅट अबाउट, गोइंग ऑन हिअर? व्हॉट्स दॅट अबाउट. तर खूप एक मला तर ऑनेस्टली आय फील लाईक की त्यांचं कॉन्टेंट निघतं त्या गोष्टीमध्ये म्हणून ते तिकडे आहे. कारण की जेन्युइन कोणाचे पण फिलिंग्स एवढे 2-3 हफ्त्यामध्ये तर नाही येऊ शकत. राईट. हा, तुम्हाला क्रश येऊ शकतो, एक अट्रॅक्शन बिल्ड होऊ शकते, पण कुठे ना कुठे राखी जायच्या आधीच तिचे हेच प्लॅन्स होते की मी घरात जाऊन लव्ह अँगल खेळणार. हे तर मी फर्स्ट डे स्टेजवरतीच बोलले. मी हे फर्स्ट डे स्टेजवरती प्रोटेक्ट केलेलं की ही लव्ह गर्ल आहे. राईट. तिचं आणि ती जाताना पण इंटरव्ह्यूज मध्ये हेच बोलली. तिला विचारलेलं लोकांनी की आता आतमध्ये जाण्यात तुझं काय स्ट्रॅटेजी आहे, लव्ह अँगल दिसणार, फ्रेंडशिप दिसणार. तर शी वॉज लाईक ओपन फॉर लव्ह. मी लव्ह अँगल करायलाच आतमध्ये जाते म्हणून लाईक काय आमच्यासाठी काय नवीन होतं ते की ती लव्ह अँगल करणार, बिकॉज तिने आधीच्या सीझन मध्ये पण खूप ड्रामा केले. सो बेसिकली हेच तू बघितलं असेल सीझन तर ते आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. बट हिअर वी आर. राकेश, तू एवढे सगळे रियालिटी शोज केलेत, 5th 6th रियालिटी शो होता. हा 5th आहे माझा. ओ माय गॉड, 5th. या म्हणून तर क्वीन बोलले मी तुला रियालिटी होती. नाही यार, तेवढं नाही. राखी इज ऍक्च्युली रियालिटी शो क्वीन. मी नाहीये, ती आहे. शी इज डन मच मोर दॅन मी, ऑनेस्टली. मच मोर. बट स्टील तू केले आहेस एवढे रियालिटी शो. सो व्हॉट्स युअर थॉट अबाउट रियालिटी शोज? काय तुझं थॉट काय आहे? आय थिंक इट्स अ किकर. म्हणजे भरपूर लोक यूज रियालिटी शोज ॲज अ स्टेपिंग स्टोन टू गेट इन टू अदर थिंग्स. म्हणजे ऍक्टिंग असू दे, मॉडेलिंग असू दे, हे सगळं जे लोक आहेत ते रियालिटी शो मध्ये येतात ताकी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ते एका दुसऱ्या करिअरमध्ये घुसू शकतात. आय फील लाईक रियालिटी शो माझ्यासाठी फक्त रियालिटी शोजच होते. म्हणजे मी जे काही आहे, जेवढी चांगली जेवढी वाईट काही पण, ते मला समोर ठेवायचं. राईट. म्हणजे वाईट तर वाईट, मला असं व्हाईट वॉश करून स्वतःला असं परफेक्ट दाखवण्याची काहीच इच्छा नव्हती. आय मीन मी कधीच एवढं क्रिटिसिझम किंवा काही पण मनाला लावून घेणारी नव्हतीच. मी आय कॅन टेक जोक्स ऑन माय सेल्फ. मी आय एम व्हेरी चिल लाईक दॅट. तर रियालिटी शोज माझ्यासाठी एक गोष्टी शिकण्याचं एक माध्यम आहे फॉर मी पर्सनली. कारण की आय थिंक दुनिया तुम्हाला तेवढी गोष्टी शिकवू नाही शकत माझ्या संदर्भात जेवढी रियालिटी शोज शिकवतात. राईट. मी खूप प्रोटेक्टेड बॅकग्राऊंड मधनं आलेली आहे. माझे पेरेंट्स खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह, पॅम्पर्ड एक लाईफस्टाईल त्यांनी मला दिली आहे. आणि रियालिटी शोज करून मला एक नवीन दुनिया दिसते, एक वेगळी दुनिया दिसते जी माझ्या दुनियापेक्षा खूप वेगळी आहे, खूपच डिफरंट आहे. सर माझ्यासाठी हा कुठलाही स्टेपिंग स्टोन नाही आहे. माझ्यासाठी हा स्टोन आहे, हा माउंटेन आहे जो मी क्लाइंब करते एकटी एकटी. आणि मग मला नवीन गोष्टी कळायला भेटतात माझ्याबद्दल, लोकांच्या बद्दल, लाईफच्या बद्दल. तर हर एक शो माझा म्हणून खूप स्टॉकली डिफरंट झालाय. मी एका शो मध्ये गावात गेलीये, दुसऱ्या शो मध्ये भूत पकडले, तिसऱ्या शो मध्ये काय एंगेजमेंट कुठली तरी केलंय, मग 4थ्या शो मध्ये जंगल बीच मध्ये होती, 5व्या शो मध्ये एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये इन अ घर. तर आय फील हर एक रियालिटी शो एक लर्निंग कर्व होता माझ्यासाठी. आणि आय वॉज 20 when I started doing shows. Too young.
तर मी छोटीच होती, मला काहीच अक्कल नाहीये. आता पण आय फील लाईक माझ्याकडे काहीच तेवढी अक्कल नाहीये आयुष्याला घेऊन किंवा दुनियादारीच्या बद्दल. तर रियालिटी शो ते शिकवायला एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि तेच तुम्ही खूप लोकांसोबत शेअर करू शकतात. हे माझं भाग्य आहे की हे जर्नी मी पूर्ण जगासोबत शेअर करू शकते. ही जर्नी पिढी दर पिढी असणार आहे. राईट, ट्रू. म्हणजे माझे जे काही ग्रोथ ट्रॅजेक्टरी आहे ती माझी जनरेशन परत रिवाइंड करून बघू शकणार. माझ्या चुक्या सुद्धा बघू शकणार, माझी जीत सुद्धा बघू शकणार आणि ते सगळ्या गोष्टी मला त्यांना काहीतरी शिकायला भेटेल. तर फॉर मी इट्स अ विन 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 सिच्युएशन. सिच्युएशन. इट्स लाईक अ व्हर्च्युअल डायरी. म्हणजे मी नसणार तेव्हा माझी ही जर्नीज असणार, तेव्हा माझे छोटे छोटे चॅप्टर्स असणार जे मी यंग एज मध्ये केलेले. आणि त्याच्यानंतर एक असा पण ऍस्पेक्ट आहे रियालिटी शोचा की खरंच हा प्लॅटफॉर्म असा आहे ज्याच्याने तुम्ही बाकीचे तुमचे एरियाज आहेत करिअरचे, जसं माझं सोशल वर्क असू दे किंवा क्लिनिकल सायकोलॉजी असू दे, हे सगळंच बूस्ट होणार. तर तो एक म्हणतात ना बोनस पॉइंट पण आहे की मला जे बाकीचं काही लाईफमध्ये करायचं त्याच्यामध्ये मी लवकर नोटीसमध्ये येणार कारण की मी हे केलेलं आहे. तर आय फील की इट्स दी मोस्ट अमेझिंग थिंग अ पर्सन कॅन गो थ्रू. राईट. अँड इट्स लाईक की लाईफ टाईम सोबत राहणार. येस. तू सिरियसली तुझ्या मुलांना पण बसून सांगू शकते की यार त्यांना एपिसोड ही चुकी तुझ्या मम्मीने पण केली आहे, थांब एपिसोड 15 लाव बघ, नको भरोसा करू. ट्रू. खरंच खूप छान. पण तू जसं बोललीस की तुझे पॅरेंट्स लाईक खूप प्रोटेक्टिव्ह होते तुझ्याबद्दल, तर त्यांना कसं कन्व्हिन्स केलं? बिकॉज रियालिटी शो आणि त्याच्यासाठी आपल्या लाईक फॅमिलीला कन्व्हिन्स करणं इट्स टू हार्ड. तू कसं कन्व्हिन्स केलं? आय मीन त्यांनी मला अकॅडमिक बॅकग्राऊंड मध्येच प्रमोट केलं वेन आय वॉज ग्रोईंग अप. आय थिंक रियालिटी शोसाठी ते कन्व्हिन्स कधी झालेच नाही. त्यांनी स्वतः एक ते बघितलं माझ्या डोळ्यात. म्हणजे त्यांना रियालिटी शो इम्पॉर्टंट नाहीये, त्यांना हे इम्पॉर्टंट असतं की जेव्हा मी स्क्रीनवरती असते किंवा कुठेही असते आणि मी जेव्हा 100% स्वतःला तिकडे दाखवू शकते ना, तेव्हा त्या गोष्टीचं त्यांना खूप प्राऊड फील होतं की हे अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ती 100% ती आहे. ट्रू. तर त्यांना रियालिटी शोजशी आय थिंक हमेशाच प्रॉब्लेम आहे. त्यांना माझ्याशी प्रेम आहे ना म्हणून त्यांनी रियालिटी शोजशी प्रेम करणं सुरू आहे. कारण आमच्या घरात कोणच रियालिटी शोज बघत नाही. नेव्हर इन आवर लाईफ वी हॅव वॉच्ड इट. तर त्यांना असं आहे की हिला आम्ही एवढं बघू शकतो, तिचा एक नवीन रूप बाहेर येतो. जेवढं ती घरात एवढं कॉन्फिडन्स नाही दाखवत किंवा घरात अशी एकदम तिच्या शेलमध्ये असते, त्या शेलच्या बाहेर मी असते त्या कॅमेराच्या समोर. राईट. आणि ती गोष्ट त्यांना खूप आवडते. अँड दॅट्स वाय दे वर लाईक की तुला जमतंय ना, तू तू आरामात कर. वी आर देअर फॉर यू. पुढे काय प्लॅन्स आहेत? द बिग बॉस झाला, व्हॉट्स नेक्स्ट? खूप प्लॅन्स आहेत, खूप सारी गोष्टी करायची आहेत. पण त्याच्याच आधी माझं जे पण पॅशन सोशल वर्कमध्ये होतं ते आता मला ॲम्प्लिफाय करून खूप एका ॲक्च्युअल स्केलवरती घेऊन जायचं आहे. ओके. तर नक्कीच तुम्ही मला सोशल वर्क आणि माझ्या जे ॲक्च्युअल माझं करिअर आहे क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये, तिकडे लोकांची लाईफ चेंज करताना, तिकडेच नवीन नवीन गोष्ट करताना आणि एक बदल घडवताना बघणार. नक्कीच एक इम्पॅक्ट असणार रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफ माझी जेवढी रंगीन आहे त्याच्यापेक्षा जास्तच माझं एक पीपल्स पर्सन हा ॲस्पेक्ट माझ्या रिअल लाईफमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर आत्तापर्यंत जेवढं त्यांनी सपोर्ट मला दिलेला आहे ते नक्कीच त्यांचं कंटिन्यू राहणार. आणि whatever opportunity comes knocking, I am always going to open the door. अँड तुझे 2 आम्हाला डिफरंट साइड्स पण बघायला भेटणार. एक अशी आम्ही संस्कृती बघितली, आता असा ससा बघायला आम्हाला भेटणार आहे लवकरच. सगळ्यांनी ससा बघितलाय, पण एक जी संस्कृती आहे ना, जी रिअल लाईफ मध्ये खरंच म्हणजे मी एक अकॅडमिक बॅकग्राऊंड मधनं आलेली आहे, तर मला तेवढं कधी नॉलेज किंवा तेवढं कधी हंगरच नव्हतं फेमसाठी किंवा काय ह्याच्यासाठी. माझी पर्सनॅलिटी थोडी तेडीमेडी आहे. आय थिंक त्याच्यामुळे लोकांना बघायला खूप इंटरेस्ट येतो की अशी नक्की काय आहे काय ह्याच्यामध्ये एवढं काय कसा ससा आहे, हा ससा असा कसा. आय थिंक इट्स अ व्हेरी फन ऍस्पेक्ट आणि मी त्याला खूप लाईट हार्टेडली घेते. कारण की ग्रोईंग अप खूप वेळा असं झालेलं की आय वॉज टोल्ड दॅट आय एम टू मच. राईट. आणि बिकॉज आय एम टू मच ना, खूप सिरियसली
एका सिरियस फील्डमध्ये बघणं लाईक इम्पॉसिबल होतं लोकांसाठी, की एवढी ही अशी आहे, ही काय अभ्यास करत असेल, किंवा ही काय डॉक्टर बनणार, किंवा ही काय हे करणार. आणि ती एक गोष्ट माझं ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज झाली. आय फील लाईक गोईंग थ्रू ऑल ऑफ दीज रियालिटी शोज एकच गोष्ट मला पोर्ट्रे करायची आहे, की डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. राईट. माझे जे काही पॅशन्स आहेत ते माझ्या दिसण्या किंवा माझ्या वागण्यापेक्षा ऑपोजिट्स आहे, पण दोघांसाठी मी तेवढीच सिरियस आहे आणि तेवढीच पॅशनेट आहे. राईट. तर नथिंग इज ग्रेटर दॅन बीइंग नोन फॉर हू आय एम. ट्रू. बट द प्रॉब्लेम इज मी खूप कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला बघत राहायला लागेल खूप वर्षांपर्यंत. चालेल, वी आर रेडी. आम्ही कायम रेडी आहे तुला बघायला. थँक्यू सो मच. सो लास्टली मी काही कंटेस्टंटची नावं घेईल, काही नाही म्हणजे सगळ्यांचीच, पण तुला एक वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं. ओ गॉड, मी करून करून थकली आहे, कारण की ते वर्ड्स ना मला सुचतच नाहीत. पण स्टील ट्राय युअर बेस्ट. राकेश. राकेशसाठी एक वर्ड असेल फेअरनेसची मूर्ती. ओके. विशाल. कपटी. फुल ऑन विलन. ओके. तन्वी. सुनबाई कॅरेक्टर. ओके. प्रभू. अंडामॅन. अंडामॅन. रेवा. लव गर्ल. ओके. संकेत. पोटेन्शियल. ओके. पोटेन्शियल लॅकिंग. लॅकिंग. हा, त्याच्याकडे खूप पोटेन्शियल आहे. ओके. फुल पोटेन्शियल त्याला रीच केलं पाहिजे. ठीक. सागर. टॅलेंटेड. ही इज लिटरली किती टॅलेंटेड आहे तो. आणि ऑन द स्पॉट कोणाची मिमिक करणं ऑर एल्स कोणाला हसवणं, दॅट इज लाईक जेन. हॅट्स ऑफ. दीपाली ताई सुंदर साड्या आणि सुंदर डोळे आणि सुंदर स्किन आणि सगळंच सुंदर आहे त्यांचं. ऍक्च्युली सुंदर वर्ड त्यांच्यासाठी तोच आहे, सुंदर. आत्मन्ना पण ते सुंदर आहे. अप्सरा. अनुश्री चालू. लोंबडी. चालू. राखी. ड्रामा क्वीन. ओके. अँड लास्टली संस्कृती, आमचा ससा. आय थिंक माझ्यासाठी एकच वर्ड डिस्क्राईब होतं, ससा. अपार्ट फ्रॉम ससा आय थिंक मिसअंडरस्टूड. वाय? शो जर्नी वाईज बघितलं तर हा वर्ड माझ्यासाठी. ओके. मिसअंडरस्टूड. ओके. कूल. खूप छान वाटलं तुझ्या बरोबर गप्पा मारून, आणि खरंच माझा एवढा इंटरव्ह्यू एंटरटेनिंग होता ना बिकॉज ऑफ यू. सो फॅन्सला तुला काय बोलायचंय लास्टली? फॅन्स मला हेच म्हणायचंय, तुम्ही ससाचे भरपूर रूप बघितले आहेत आणि बिग बॉसमध्ये पण तुम्हाला एक नवीन रूप मिळाला बघायला, आणि तुम्ही त्याला पण तेवढंच प्रेम केलं आणि तेवढाच माझा पाठिंबा सोडला नाही. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड युअर लव्ह. अशीच मी तुमच्यासाठी येत राहणार, तुम्हाला एंटरटेन करत राहणार, आणि तुम्ही मला नक्कीच तेवढं सपोर्ट करणार याची मला खात्री आहे. लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू.